पेठ नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील साळक घाटाच्या रुंदीकरणाचे व रस्त्याचे कासव गतीने सुरू असलेल्या कामामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची मोठी कोंडी होत असते। घाट मार्गावर अवजड वाहने नादुरुस्त होऊन वाहतुकीस खोळंबा निर्माण होऊन प्रवासी वर्गासह वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। याच मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून जुना ब्रिटिशकालीन सावळ्या पवळ्या घाट काही महिन्यांपूर्वी रस्ता बनवून अवजड वाहतुकीस बंद करून वाहतुकीस सुरू केलाय। नव्याने चालू झालेला हा घाट मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असला तरी तीव्र चढाव उताराचा असलेला हा रस्ता काही मार्गाने काँक्रिटीकरण तर काही मार्ग डांबरीकरण केलेल्या, त्यातही दोन्ही मार्गावर मोठ्या गट्ट्या ठेवण्यात आल्या। यावरून वाहने जोरात आदळतात। या घाटातून रस्त्याचं नुतनीकरण करत असताना अनेक ठिकाणी असलेले जड उतार डोंगर मार्ग कमी करण्यात जागे असतानाही ते दुर्लक्षित केले गेले असल्याने ते चढ उतार जीवघेणे ठरू पाहत आहे। धोकादायक वळणावर कुठेही संरक्षण कठडे नाही किंवा इशारा फलके, दिशादर्शक फलके, धोकादायक वळणे अशी कोणतीही माहिती मिळत नसल्याने वाहन चालकांसह प्रवासीही बुचकळ्यात पडतात। म्हणूनच हा घाट म्हणजे उत्कृष्ट अभियांत्रिकीची उत्कृष्ट नमुना ठरतोय। अवजड वाहतूक व उंच वाहनांसाठी घाटांच्या दोन्ही बाजूस बॅरिकेड लावून बंद केलाय। तरी पर्यायी आणि कमी रहदारीचा रस्ता असल्याने बहुतांश वाहने याच रस्त्याचा वापर पसंत करतात। धोकादायक वळणे व निसटता रस्ता असूनही वाहन चालक भरधाव वेगात वाहने दामटवत असल्याने अनेकदा अपघात घडत आहे। काल 12 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास नाशिकहून गुजरातकडे टोमॅटो घेऊन जाणारे पिकअप MH 45T3905 तीव्र उतारावरील वळणावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सुमारे 30 फूट खोल दरीत कोसळलाय। वाहन एका झाडाला अडकल्यामुळे खोल दरीत जाण्यापासून अडलंय। वाहनाचे व मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे। भाजीपाला माल वाहतूक करणारी पिकअप वाहने या रस्त्याने भरधाव वेगात जात असून त्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत। एसपीआरटी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, पेठ।